आणि एकदा परत आपण ह्या मंगळवारी निघालेलो आहे दूरदेशी. नमस्ते दोस्तो हो. तर आज आपण आलेलो आहे दंडोबाला. पाय करायला लागले. लेफ्ट म्हटली आहे नाही ती बाई. Continue for 4 kilometers. म्हटली 4 किलोमीटर सरळ जायचं. सिद्धेवाडी गावातनं आपल्याला जायचं आहे. हे खडेराजे मालगावचा एकदा बोर्ड आहे आणि इथनं रस्ता खराब आहे. हे दंडोबा डोंगर 3 किलोमीटर म्हणून आहे. क्रशरकडं म्हणून जर विचारलं तर लोक सांगतील. परत एकदा मला त्या पंक्ती आठवतात. म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त रस्ता चांगला पाहिजे. काही अशा प्रकारचे क्रशर आपल्याला लागतात रस्त्यात जाताना. हे असं डोंगर पडत्याला बघून मला वाटते असं आपण खायला लागलोय. डोंगर खाल्ल्यासारखं वाटते की माणसानं निसर्ग तोडून खाल्लाय लिटरली. बाकी रस्ता खूप खराब आहे, पण इनोवा थांबणच चालल्या, चालतच चालल्या. कचरा करू नका रे पोरांनो. चूल आहे इथं, मटण केलेलं आहे, दारवा पण पेल्या गेलेल्या असतील. कारण का बाटल्या प्लास्टिकचे ग्लास टाकणं अत्यंत चुकीचं आहे, असं मी निंदा करतो या गोष्टीची. चला, अत्यंत घाणेरडी मुलं. धबधबा असल्यावर चालू सौर्या मजा आहे का नाही इथं. धबधबा इथं नाही बघितलं असं. चला, हम जा रहे हैं बिहारों से. आपण कुठल्या गाड्या आहेत तिथं पांढरी. चला 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 चला. जीन्स पॅन्टी कोण घालण्यास सांगितलेलं तुम्हाला. मला कंटेंट द्या रे तुम्ही पोरांनो. वा 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 वा. धबधबा चालू आहे अशा प्रकारे, लोकांनी गर्दी करू नये बघण्यासाठी. हे आहे धबधबा बदबदा. कुठे एस एस लिहिलंय. वाक काय पोरं वेल्ली म्हणजे वेल्लीच आहेत. एस एस लिहिलंय इथं. दगडाव घासून एस एस लिहिलंय. आणि आपली गाडी आहे आता या पांढऱ्या डॉटपशी, म्हणजे ती इनोवा मागाली आणि आपली गाडी तिथंच आहे. इकडं सांगली आणि मिरज दिसते. मिरज दिसते इकडे, इकडे सांगली आहे. चला चला पुढं चला. अशा प्रकारे थोडस अवघड चढाई करताना आम्ही स्ट्रगल करताना जोशी शिंदे आणि गाईड करताना छोट्या पवा सौरमाई. नो आयडिया बदबदा. हेच वा वा वा. काय म्हणता तुषा. वाव, मानवी बस्ती. आणि त्या डोंडोबाचं तिथलं ते उंच जे आहे ते. होय, ती तिकडनं जाते. आपण ऍडव्हेंचर लावले.
नमस्ते दोस्तों, आज है मेरा 6वां दिन दुनिया की सबसे मुश्किल ट्रेनिंग ब्लैक होल के चैप्टर 3 का। यहाँ की ऊंचाई है लगभग 10,000 फीट। पिछले 5 दिन से मैं इस ठंडे रेगिस्तान में अपना अभ्यास कर रहा हूँ। मैं आप लोगों को अपने दिल की एक बात बताना चाहता हूँ। मैंने बचपन से ही दुनिया को अलग ढंग से देखा। और ये छोटा पवार और सौरभ माही थोड़ा सा हमसे आगे जाके बैठे हैं। मराठीत बोलूया का? छोट्या पवार आणि सौरभ माही पुढे जाऊन बसलेले आहेत. ऋषी शिंदे, चला, रस्ता खूप खडतर आहे ना. ऋषी शिंदे, काय म्हणायचं तुम्हाला? आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त संग्राम पवार सोबत यावं. वा 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 वा, दॅट्स द मोटिवेशन. इथनं चालतो की तुझ्या मागच्या वेळेला है का नाही? तुला सांगतो, पिक्चर एक बघ, वाईल्ड वाईल्ड पंजाब. काय एक नंबर पिक्चर आहे भावा. त्या तिथून आलोय आपण. दर्शक हो, इथं केलेला आहे चहा आणि इकडं आहे ग्रीन टी. ग्रीन टी. अशा बघा, बॅगची जबाबदारी आलेली आहे आमच्याकडे. नको नको, बस बस. सौर्या माई पण दिसायलाय. आई पण काल आवाज करतेस. सेम हियर. खूप महत्वाचं आहे. मी शांत वाटते हो बा. असायचं आधी ह्या स्टेजला बाकी सगळे असायचे आणि मी सगळ्यात पुढे पळत असायचो. पण आज झालंय असं की मी लय जमली. हा, आणि ऋषी शिंदे लागलाय माझ्या पुढे पळायला. म्हणता मी बॅग घेतो. मला भूक लागली आणि बा. बाहेर जायचं म्हटलं काय तर खाऊन जाऊया म्हणून चहा संग खारी हुडकली. खाल्ली भावा. ती डुप्लिकेट खारी नसत्या का, टाळ्याला चिटकत्या बघ, डालडा डालडा माहितीये का त्यात, आणि मऊ आणि पडलेली. ते दुःख झालं माझं, मला माहिती. फार मोठी मोठी माणसं असतात ते आपल्याला विलक्षण काहीतरी शिकवून जातात. अशा प्रकारे दोस्तो, ऋषी शिंदे आम्ही धक्का लागत काय कमा नाही कमा मित्र कमा जो तुम्हाला धक्का देऊन वर चढवेल. मोठा श्वास घे बसून. हा, आमचा टोनी स्टार्क. Fuckboy millionaire. Genius billionaire playboy. स्वर्ग जवळ वाटत आहे आम्हाला, आहे का नाही? फायदाच दिसायला इथनं वर डायरेक्ट स्वर्ग. लोकांना रिक्वेस्ट आहे, लय लोकांनी येऊ नये. नैसर्गिक पवित्र जापा मगाला चायो. कमला तुझी शिंदे आमच्या कॉलेजात उठून सुटून दंडबोरीत होतं. आज मज्जा आल्या खरं. थांब जरा एक थांब. टाळ्याला येऊन नाव द्यायचं गरज आहे. वर चढल्यावर उजव्या साईडला आल्यावर काही अशा प्रकारे रस्ता संपतो. गाडी इथे गेला का? पुढच्या वेळेला आपण ह्या मार्गे येऊ बाबा.
गॉगल आणला नाहीस का तू? पावसाळ्याच्या ट्रेकला आलेलो असताना ऊन पडलं, धोका झालाय आमच्या संघ. आणि माझा ऊनच ऊन काय करायचं, काय करायचं, धोकाच दुःख आहे. थेंब सुद्धा पडलेला नाही माझ्या. बरं वाटलं असतं, आम्ही आलतो त्या तयारीनं. भिजलं तर भिजलं नाही, आम्हाला पाहिजेच नाही. इथं अशा प्रकारची छत्री आहे जी लाकडासारखी दिसते. हे थांब जरा तर मला पण सिमेंटचे भारी वाटते. उन्हात तापायला आले असतील. व्हिडिओ मध्ये बघूनच आहे तिकडला बिबट्याचा रोड आहे. मी अजून आलेला नाही त्या रोडनं. मेन एंट्रन्स आहे पण आलोय आपण बोंबलत फिरून फिरून देवाच्या तिथून. नमस्ते दोस्तो हो. तर आज आपण आलेलो आहे दंडोबाला. खूप कष्ट पडलेले आहेत वर पोहोचेपर्यंत. शिंदे आहेत. बँकर सुटले.